सर आपलं नाव काय? माझं नाव आशुतोष मोहोळकर. आपण प्रॉपर कुठून आहात? आम्ही जामखेड अहमदनगर. तुम्ही ऑनलाईन बॅच केली होती की ऑफलाईन? ऑफलाईन केली होती, सेकंड ऑफलाईन बॅच होती माझी. ओके. सर आपले कोणते कोणते रिझल्ट्स आहेत? माझा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा ज्युनियर एक्झिक्युटिव्हचा आणि IBPS क्लर्कचा होता. ओके सर. सर तुमची फेवरेट ॲक्टिव्हिटी ऑफ SSA काय आहे? अं, जे आपले टेलिग्रामचे सेशन राहतं ती माझी फेवरेट ॲक्टिव्हिटी होती. ओके सर. सर बरेच ॲस्पिरंट्स एक्झाम देताना त्यांना भरपूर प्रेशर येतं एक्झाम देताना. ते एक्झाम प्रेशर हँडल नाही करू शकत. तर तुम्ही तुमच्या वेळेस कसं हँडल करायचे? मी अजिबात रिझल्टचा विचार न करता जायचो पेपरला, एन्जॉय करायचो खूपच. म्हणजे रिझल्टचा विचार न करता दिल्यावर म्हणजे जातोच पेपर चांगला असं मला वाटतं. तर मी अजिबात टेन्शन न घेता बिनधास्त एकदम एन्जॉय करायचो पेपर खूपच. सर बरेच मुलं असतात ज्यांचं म्हणजे ते भरपूर म्हणजे कन्झर्वेटिव्ह बॅकग्राऊंडमधून येतात. तर त्या मुलांना तुम्ही काय सांगाल? सॉरी. प्रतिकूल परिस्थितीतून जे विद्यार्थी येतात ना, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी कितीही प्रयत्न म्हणजे प्रॉब्लेम्स आले तरी पण त्या प्रॉब्लेम्सला फेस करण्याची त्यांनी जिद्द ठेवावी, चिकट ठेवावी. ते जर असेल तर कोणतेही म्हणजे किती अवघड पोस्ट असू द्या, काही असू द्या, किती वॅकन्सी असू द्या, ते होतं म्हणजे व्यवस्थित एवढं काही. ओके. सर शेवटचा प्रश्न, तुम्ही फ्युचर ॲस्पिरंट्सना काय ॲडवाईस द्याल किंवा मी सजेशन्स? फक्त एकच ॲडवाईस देईल, म्हणजे स्टडी एन्जॉय करा तुम्ही. ही जी जर्नी आहे ती परत येणार नाही तुमच्या लाईफमध्ये. त्यामुळे अजिबात पोस्टचा वगैरे पुढचा काही विचार न करता फक्त हे जो सिलेबस आहे आपला LR क्वांट इंग्लिश तो फक्त एन्जॉय करा मस्त आणि ओके. थँक्यू सो मच सर. थँक्यू.